अतिवृष्टी अनुदान मदत 2022चे खैरी निमगाव व दिघी या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे पैसे गेल्या 2 महिन्यांपासून स्थानिक तलाट्यानं व्हीके नंबर अपलोड न केल्यामुळे रखडले होते. सदर शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य भारत पक्ष शेतकरी संघटना अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांच्याकडे तक्रार केली होती आणि म्हणून आज दुपारी 9 जानेवारी 1 वाजता शेतकरी संघटना स्टाईल आंदोलन करण्यात आलं. कामगार तलाठी श्री चव्हाण यांना त्यांच्या ऑफिसमध्येच कोंडून घेण्यात आलं. जोपर्यंत व्हीके नंबर अपलोड केला जात नाही तोपर्यंत कोंडून घेण्याचे व जेव्हा तहसीलदार साहेब येतील तेव्हाच तलाट्यांना बाहेर काढू असं देखील बजावण्यात आलं आणि त्याचा परिणाम तात्काळ 5 मिनिटात सदर तलाठी भाऊसाहेबांनी व्हीके नंबर यादी अपलोड केली व अनुदान मदतपासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली. शेतकरी मित्रांना आव्हान आहे की त्यांना काही समस्या निर्माण झाल्यास त्यांनी तत्काळ शेतकरी संघटना श्रीरामपूरशी संपर्क साधावा ही नम्र विनंती असं निलेश शेडगे म्हटले आहे. त्याची काय सिस्टीम असेल साहेब ती सिस्टीम मला माहिती खरं सांगतो. व्हीके नंबर कोण म्हणजे तुम्ही देता का नाही साहेब आम्ही फक्त यादी जमा करायची त्यांनी पोर्टलवर टाकायची. कवानीकडून व्हीके नंबर जनरेट होतो आहे काय म्हणतो यांच्याकडून व्हीके नंबर जनरेट होतो. व्हीके नंबर मी कुठून जनरेट करणार साहेब? नाही कवानी सांगते काय सांगितलं माहितीये का तुम्हाला काय फॉर्मॅटमध्ये पाठवायची. पण 27 कॉलम आहे साहेब त्या 27 कॉलम मध्येच माहिती पाठवावं लागते आम्हाला. तुम्ही तेच व्हीके फॉर्मॅट गुगल फॉर्मॅटमध्ये ती माहिती त्यांच्याकडे गेलेला एक नंबरची गोष्टी काय व्हीके नंबर तुम्ही श्रीरामपूर पाहता का? तुम्हाला कोणी विचारणार तुमचं नावच नाही यादीत असं सांगणार तुम्ही व्हीके नंबर आला एका सेकंदात काढून देतो मी देतो काढून तिथं खोटी सगळी व्हीके नंबर मी जनरेट करतच नाही ना साहेब. आपण अपलोड करून यादी द्यायचं तर काम कोणतं आहे? मी याद्या 3 वेळेस दिले ना साहेब. माझ्या 400 लोकांची व्हीके नंबर काय येत नसेल तुम्हाला काय माहिती साहेब त्याच्यामध्ये माझं काय येतील तुम्ही काहीतरी पाच पुरावा काढून द्या ना की बाबा मला इथे शेतकरी त्रास देऊन राहिले रोज. कोण करणार आहे? मला हे विचारायचं आमची अडचण ती आहे. कोण करणार? तुम्ही जर नाही काम काम करा. करणार, बोलून घेतलं म्हणा बुवा. आता आश्वास घ्यावा लागेल आपल्याला बरं का हा व्हीके नंबर जनरेट कोण करतं आणि कोण करतं हा देशाच्याच मागं. म्हणजे तो कमाने करतो का तलाठी कोण चला करतो? रे, बोलून घेतलं. काय चर्चा करून घ्या ना तुम्ही. विचारून घ्या ना तुम्ही साहेबांना फोन लावून तुम्ही विचारा साहेबांना विचारा. होत आहे साहेबांशी हा बोलून त्याला काय अडचण नाही. लगेच समोर क्लिअर म्हणता येईल ना. आता 850 रुपये सुद्धा हे नाही म्हणजे असं मागं जातील. हा. यादीत दाखव दुसरं काय सांगू? ते म्हणतात नाही वेळ आली सर अजून. अहो सर ती पण ग्रुपला टाकलेली शेअर केलेली. अपलोड झाली म्हणतात ती पण. कोणती हे बघा मी टाकलेली यादी अपलोड सुद्धा झालेली. म्हणजे त्याचं EKYC व्हीके नंबर आला त्याच्यात आता? हो व्हीके नंबर सुद्धा आलेला आहे त्याला. टाकली साहेब ती यादी सुद्धा शेअर केली. कधी टाकली मला साहेब मला काल संध्याकाळी भेटल्यानंतर मी काल आज सांगणार ना. विषय कधी चालू आहे? म्हणजे मग आम्ही तुमच्या इथं आलो हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्ही upload झालं. म्हणजे याचा जर आलो नसतो तुम्ही आलो नसतो तरी इथं विषयच नव्हता होत. काल झाली ना ते 3-4 दिवसापूर्वी चर्चा झाली. कारण 3 अपलोड केल्यावर त्यांनी मला टाकली मी लगेच ग्रुपला म्हणजे ही चर्चा वाढल्यामुळे अपलोड झाली. त्यांनी परत पहिली यादी टाकली रात्री ती परत ग्रुपला टाकली मी. बरं झालं. आली का बरोबर? मग आता ही केवायसी करावं लागलं. हा, ते व्हीके नंबर कल्पना देऊन करावं लागेल त्या. मला ती यादी भेटलं मग आपल्याला काय व्हीके नंबर भेटलं. बस. ही नंबर त्यांनी दोन साखर टाकताना काय टाकलेली आहे माहिती आहे का? वरील यादीतील खातेदार यांनी ती- बी बँक त्याच्यावरती अकाउंट एक यादी आहे साहेब. त्याच्यावरती पण एक यादी बघा. ही हो ही जी यादी आहे ना त्याच्यावरती पण अजून एक यादी आहे. नाही तुम्ही ज्या ग्रुपला टाकलं की नाही परत टाका. तुम्ही टाका. व्यवस्थित माहिती द्यावं लक्ष द्यावं. हो, परत टाकतो ती यादी. याला टाका. काय म्हणजे तुमचं काय म्हणजे नेमकं काय तुमचे कागदपत्र गैरसमज व्हायला नको. तुमची चूक नसेल, काही अडचणच नाही. हा. आऊट झाली. काय पण काही गोष्टी माहितीच होतं.
माहितीच होते सगळ्याच मोबाईल असं काही नाही आमच्यासारखे आनंद झाला आता. नाही सर आम्ही काही कसं लोकांकडे विचार कोण करतो? अँड्रॉइड मोबाईल आहे कोणाकडे कोणत्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड नाही मोबाईल ना, नाही ना. ठीक आहे काय हरकत नाही 4-2 लोकांकडे असेल पण त्यांना नाही समजत ना दिनेश हा? मला विमा नाही पण काही समोरलं तरी नाही, उमजून देत तुलाच नाही. आता. साहेब नंबर सांगा तुमचा. आपण डोक्यात नाही. 950 34 35 600